सचिन अहिर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज भरलेला आणि त्यानंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला। सुनील राऊत यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरलेला आहे। उपसभापती पदाचा अर्ज त्यांनी भरलेला आहे। अवघ्या 8 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला हा दुसरा धक्का आहे। सचिन अहिर हे केवळ विधान परिषदेचे एक आमदार इतक्यापुरते पक्षामध्ये मर्यादित नव्हते। ठाकरे कुटुंबियांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते। मातोश्रीशी त्यांचे चांगले संबंध होते। आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय वरळी जो मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे विधानसभेचा, त्या वरळीमध्ये चांगली पकड असलेले नेते म्हणजे सचिन अहिर आणि त्या सचिन अहिर यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरलेला आहे विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठीचा। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना अवघ्या 8 दिवसांमध्ये देण्यात आलेला हा दुसरा मोठा धक्का आहे। सचिन अहिर विधान परिषदेचे आमदार आहेतच, मात्र त्यासोबत ते ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती होते। पक्षावर त्यांचा चांगला होल्ड होता। पक्षाच्या कामगार संघटनांमध्ये त्यांचा चांगला से होता। ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे ते निकटवर्ती होते। आदित्य ठाकरे जे युवा सेनेचे प्रमुख आहेत, पक्षाचे नेते आहेत, त्यांचे अत्यंत निकटवर्ती होते। हे दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी अर्ज भरण्यात आला त्यावेळीचे दृश्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री संजय शिरसाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठीचा अर्ज दाखल केलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून। महायुतीचे नेते यावेळी उपस्थित असल्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अगदी कालपर्यंत सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते, ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठीचा अर्ज भरलेला आहे। महायुतीचे तिघही राज्यातले मोठे नेते अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज यांच्याशी आपल्याला बोलायचंय। पंकज, सचिन अहिर यांचं जाणं केवळ एक आमदार जाणं इतक्यापुरतं मर्यादित नाहीये। एकतर ते ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय निकटवर्तीय, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळीमध्ये चांगला होल्ड असलेले नेते म्हणून सचिन अहिर यांचं जाणं ठाकरेंसाठी जास्त जिव्हारी लागणार आणि जास्त नुकसान करणार आहे। पंकज, विक्रांत वरळीमधली आदित्य ठाकरेंची सपोर्टिंग सिस्टीम म्हणजे सचिन अहिर होते। त्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आपल्याला भाई जगताप आहेत। आपण भाई जगताप यांच्याशी या बाबतीत संवाद साधू। भाई, कसं बघता, कालपर्यंत तुमचा मित्र, तुमचा साथी तुमच्या सोबत होते आणि अचानक आज शिंदेसोबत गेले? नाही, ते मित्र राहतील, मित्र तर राहतेच, कारण भाजपमध्ये सुद्धा सरकारमध्ये असे अनेक हे आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत जे आमचे मित्र आहेत, त्यामुळे ते मित्र हे राहतीलच। पण आश्चर्य वाटलं मला सचिन अहिरांनी फॉर्म भरला याचं आश्चर्य वाटलं। तिकडनं अनिल परब येतात, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, काय प्रतिक्रिया? प्रवेश केलेला बघा, सध्या कुठल्याही गोष्टीचा आम्हाला धक्का लागत नाही। आलेल्या प्रत्येक परिस्थिती आलेल्या अरे चला यार कट बडा धक्का आहे। तर आपण बघितलं की आपण अनिल परब शिवसेनेचे नेते यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते काही फार यावरती प्रतिक्रिया देत नाहीयेत। अनिल परब यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ते याच्यावरती काही फार प्रतिक्रिया देत नाहीयेत। विधिमंडळातलं वातावरण जे विक्रांत पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे, कारण कालपर्यंत जे आपल्या सोबत होते ते निघून गेले। त्यामुळे खऱ्या अर्थाने अनिल परब हे काही सेकंद काही बोलूच शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी कुठेही धक्का, आपण बघतोय किती गर्दी अचानक विधिमंडळाच्या परिसरात झालेली आहे। विक्रांत,
अगदी खरं आहे पंकज, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. अर्थात विधिमंडळामधलं वातावरण ढवळून निघणं हे स्वाभाविक आहे, कारण अनेक नेत्यांना अनेक आमदारांना सुद्धा ठाऊक नव्हतं असं काय होणार आहे. महेश लांडगे यांची प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी घेतली, तेव्हा त्यावेळी ते सुद्धा म्हणाले की याची कोणतीही कल्पना नव्हती. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अनंत कळसे सर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. अनंत कळसे सर, आता ही जी परिस्थिती आहे, म्हणजे विधान परिषदेचे एक आमदार आहेत सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केलाय. याकडे आपण कसं पाहताय? तांत्रिक बाबी या सगळ्यातल्या काय असतील? तांत्रिक बाबी काय, आता परत एक असं प्रकरण उद्भवेल असं वाटतं मला. पहिलं प्रकरण पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात, दुसरं खासदारांचं झालं आणि हे तिसरे असं व्हायची शक्यता आहे. आणि परत एक राजकीय धक्का बसेल असं दिसतंय. पुढे बघूया आता काय होतं त्याचं. कारण सचिन अहिर साहेब सध्या उभाटाचे असून त्यांनी शिंदे गटाकडून फॉर्म भरलाय. यामध्ये बरंच इन बिटवीन द लाईन आपल्याला वाचता येईल आता याच्यामध्ये. कळसे सर, यामध्ये एक साशंकता आहे, त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे किंवा नाही. पक्षप्रवेश केला नसेल तर अशा प्रकारे अर्ज दाखल करता येतो उपसभापती पदासाठीचा? नाही, उपसभापती पदाला अर्ज दाखल करायला काही तसा हे नाहीये, भार नाहीये. पण यामध्ये मग ते अँटी डिफेक्शन लॉचं पिटिशन वगैरे होऊ शकतं. कारण हा पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गतची बाब येऊ शकते आणि त्यांच्यावर पॅरा 2 अंतर्गत व्हॉलंटरीली गिव्हन अप मेंबरशिप ऑफ द पार्टी या क्लॉज अंतर्गत 6व्या अनुसूची अंतर्गत ती कारवाई, ती पिटिशन होऊ शकेल, फाईल होऊ शकेल. एवढंच यामधून अर्थ आहे त्याच्यामध्ये. सर, विधान परिषदेचे जितके आमदार ठाकरेंकडे आहेत त्यातले सुद्धा 2/3 लागतील पक्ष सोडण्यासाठी? हो, निश्चितच लागतील ना. कारण त्या पॅरा 4 अंतर्गत त्यांना संरक्षण जर हवं असेल तर मला वाटते 5 आमदार आहेत ना आता उभाटाकडे, ठाकरेंकडे. 5 पैकी जर 3 पक्ष सोडला तर ते 2/3 होतील निश्चित. बरं, धन्यवाद कळसे सर तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सांगायचं नसतं सगळं, असं ओपन सांगितलं तुम्ही ते पसारा करता ना, पण सांगायचं नसतं. काही गोष्टी जे गुपित ठेवायच्या असतात आणि अचानक धक्कातंत्र द्यायचा असतो. संजय पाटील यांचा प्रवेश ज्यांना पण अपेक्षा होती उपसभापती, नाही ठीक आहे, अपेक्षा सगळ्यांनाच असते, तसं थोडी आहे. पद तर एकच आहे आणि काय त्याचे विजन असेल काय असेल आणि म्हणून साहेबांनी संजय पाटील यांचा प्रवेश झाला त्याचवेळी यांना ऑफर होती पण ते उपसभापती पदासाठी थांबले होते असं कळतंय. ते आता गेलो साहेबांना विचारतो वस्तुस्थिती काय ते आणि मग तुम्हाला सांगतो. 14 आमदार जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मागे सांगितलं ना, काही गोष्टी ओपन नाही सांगायच्या. हाय नांदी आहे विधानसभेत आमदार हो, ही सुरुवात आहे. ते आता मला सभागृहात जाऊ दे, साहेबांना विचारू दे आणि मग तुम्हाला सांगतो. चाल असं डिसिजन कशा घेतले आहेत ते आमच्या सोबत होता, एमबीच्या सोबत, एमबीचे सगळे मीटिंग मध्ये होता. ते एक शिल्पकार होता ठाकरेंबरोबर. ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची वरळीमधली सपोर्टिंग सिस्टीम ती होती. आदित्य ठाकरेंना धक्का आहे म्हणाल? नक्की वर्लीमध्ये तो धक्का आहे, मुंबईमध्ये धक्का आहे, महाराष्ट्रामध्ये धक्का आहे. पण सचिन अहिर हे निर्णय घेणार आहेत हे मला कल्पना नव्हती. काल परवापर्यंत, अगदी काल संध्याकाळपर्यंत तुमच्या सोबत होते आणि अचानक असं काय घडलं की प्रोसेस आधीपासून घडली? हे तुम्हाला त्यांना विचारायला लागेल की त्यांनी हे निर्णय कशाला घेतला. पण आम्हाला कोणाला पण आशा नव्हती की सचिन अहिर हे निर्णय घेऊ शकतात. ठाकरेंना धक्का आहे, विशेषतः आदित्य ठाकरेंना. हे शिवसेनेला मोठा धक्का आहे. आदित्य ठाकरेंनाही धक्का आहे कारण त्यांचं सपोर्टिंग सिस्टीम होती वरळी. साहेब असं आहेत की एक व्यक्ती पार्टी नाहीत, ते गेले आदित्य ठाकरे ते स्वच्छता बलावर ते इलेक्शन लढतात. आदित्य ठाकरे असं नाहीत की सचिन अहिर वर्लीतून गेले तर आदित्य ठाकरेचा काय एक बाजू कापलेला असं नाही. त्यांची टीम आहे, ते काम करत आहे. आदित्य ठाकरे मोठा लीडर आहेत, पण सचिन अहिर महाविकास जे सोडली आहे त्याच्या आम्हाला आश्चर्य आहे. निश्चित आम्हाला आश्चर्य वाटतंय, पण ठाकरेंना हा मोठा धक्का आहे. सचिन अहिर यांचं आज सकाळी अचानक एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणं आणि उपसभापती पदासाठी अर्ज भरणं हे धक्कादायक आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी विक्रांत मोठा धक्का मानला जाऊ शकतो कारण सचिन अहिर हे वरळीचं एक एस्टॅब्लिश नेतृत्व आहे. रूट लेवलला त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. आदित्य ठाकरेंची सपोर्टिंग सिस्टीम ते आहे. असं असताना त्यांचं जाणं हे सत्ताधारी पक्षामध्ये जाणं हे विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आश्चर्यकारक वाटेल. ते मान्य करतात की हा ठाकरेंना मोठा धक्का आहे. विक्रांत, पंकज, सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये अनेक आमदारांची रेलचेल, म्हणजे जवळपास सर्वच आमदारांची रेलचेल असते, मंत्री येत जात असतात. त्यांच्यामध्ये या सगळ्यानंतर काय चर्चा सुरू आहे, काय वातावरण अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या परिसरामध्ये दिसतंय?
आपण पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण पुन्हा एकदा गोपीचंद हो. पडळकर सर, किती मोठा धक्का मानता? आदित्य ठाकरेंना धक्का आहे का? कारण वरळी ही आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात सपोर्टिंग सिस्टीम सचिन अहिर होती. आदित्यना विषय नाही. सचिन दादांचं नेटवर्क हे मुंबईमध्ये आहे. एकदम तरुणपणातच ते आमदार झाले, मंत्री झाले, आता उपसभापती होत आहेत आणि प्रचंड मोठी ताकद त्यांची आहे. शिक्कामोर्तब करताय तुम्ही, उपसभापती सचिन अहिर होणार, तांत्रिक अडचणी येणार नाहीत, पक्षांतर बंदी कायद्याच्या अडचणी येणार नाहीत. आता हे मला एवढं तिथलं डिटेल माहित नाही, आकडेवारी काय आहे, आणखी कोण कोण फुटलंय ते आता ते शिंदे साहेब सांगतील या विषयावर. ऑपरेशन टायगर पुढे आणखीन 14 आमदाराची चर्चा चालू आहे. अर्थात भाजप म्हणते आमचा काही सहभाग नाही, पण तरी सुद्धा तुम्ही महायुतीतले नेते आहात. रोज हे असे नवीन नवीन विषय पुढे यायला लागले. आता सचिन दादा जर इकडून उमेदवारी अर्ज भरत असतील तर मग बाकीच्या लोकांचा विषय तुम्ही सोडून द्या. बऱ्यापैकी सगळी लोक इकडे येतील. असं झालं की अत्यंत निकटवर्तीय, निष्ठावान, ठाकरेंच्या जवळचं, आदित्यच्या जवळचे अचानक जाणं, काय घडलं असेल तुम्हाला वाटतं? पोलिसला एवढी मोठी चूक ह्यांनी केली जे गरजच नव्हती. देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं ही उद्धव ठाकरे साहेबांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. आणि आता ह्या चुकीमुळे पुढे आता तुम्हाला काय त्याचं सोल्युशनच नाही ना. तुम्ही एवढी मोठी गद्दारी केली, लोकांनी तुम्हाला एवढं बहुमत दिलं, मुख्यमंत्री पदावरती देवाभाऊ असणार हे सगळं फिक्स असताना तुम्ही थोडक्या आमिषापोटी 2-2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही घात करून घेतला. आज तुमची सगळी माती व्हायला लागलेली आहे. तुम्हाला आता पर्याय नाही. हे लोक थांबून करणार काय तिथं? अजून इतरही लोक मार्गावरती आहेत. माहित नाही ते आता वरिष्ठ लोक बोलतील ना. मी काय वरचा नेता आहे काय? निश्चितच सचिन अहिर यांचा जाण्याने नुकसान होईल, मात्र महायुतीला त्याचा फायदा नक्की होईल असं महायुतीचं वेगळे नेते. आपण विधिमंडळाच्या परिसरातली दृश्य बघतोय. विधिमंडळाच्या परिसरामध्ये काही वेळापूर्वी आपण सगळे चॅनलचे न्यूज रिपोर्टर्स, पत्रकार, कॅमेरा पर्सन्स बघतोय. काही वेळापूर्वी अतिशय शांतता होती, मात्र जसं काही तांत्रिक बाबी आहेत. पंकज यांचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आपण आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी पाहतो आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. जवळपास 2 तासांनी आता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का दिलेला आहे. केवळ ठाकरेंची शिवसेना या पक्षाला नाही तर ठाकरेंना सुद्धा मोठा धक्का आहे. विशेषतः आदित्य ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता आज पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तांत्रिक बाबी काय उद्भवणार आहेत, त्या तांत्रिक बाबींवर शिंदेच्या शिवसेनेकडून नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे हे सगळं पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार का? होणार असेल तर मग त्यामुळं 2/3 विधान परिषदेचे आमदार ठाकरेंकडचे घेऊन जावे लागतील. ते नेमके कोण असणार आहेत? आणखी कोणी आमदार फुटणार आहेत का? बंड करणार आहेत का? हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र आत्ताच्या क्षणाची बातमी, सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठीचा अर्ज दाखल केलेला आहे. सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, उद्धव ठाकरेंचे, आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय, मातोश्रीचे निकटवर्तीय. मातोश्रीवर जवळपास प्रत्येक पक्षप्रवेशाच्या दिवशी स्वतः सचिन अहिर तिथं उपस्थित असलेले अनेकदा माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी पाहिलेले आहेत. शिवाय वरळी जो आदित्य ठाकरेंचा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधलं एस्टॅब्लिश्ड नेतृत्व, मतदारसंघातल्या मतदारांवर मोठा होल्ड असलेले नेते म्हणजे सचिन अहिर. सचिन अहिर यांचं शिंदेसोबत जाणं हे ठाकरेंसाठी अत्यंत जिव्हारी लागणारं आहे. ठाकरेंचं प्रचंड मोठं नुकसान करणारं आहे. आणि या सगळ्या संदर्भात आज दुपारी 2 वाजता ज्यावेळी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत त्यावेळी शिंदे काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. शिंदेकडून सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला. अर्ज दाखल करताना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अनेक मंत्री सुद्धा उपस्थित होते आणि त्यावेळी सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला. आपण हे दृश्य पाहतोय. ज्यावेळी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळीचे दृश्य. महायुतीचे नेते आहेत आणि सोबत सचिन अहिर त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नीलम गोरे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. नीलमताई, सचिन अहिर यांनी आपल्या पक्षाकडून अर्ज दाखल केलेला आहे, आपली काय प्रतिक्रिया? मी नक्कीच माननीय एकनाथजी शिंदे यांनी जी भूमिका घेऊन उमेदवारी सचिन भाऊंना दिलेली आहे त्याचं मी स्वागत करते. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबच्या विचारानुसार माननीय एकनाथजी शिंदे ही संघटना पुढे नेत आहेत. मध्यंतरी ज्या जणांना असं वाटतं की आपल्याला 24/7 × 365
अशा प्रकारचं काम करणारा नेता पाहिजे, असे अनेक जण या भूमिकेवरती येत आहेत. या पार्श्वभूमीवरती मी उपसभापती होते, परंतु पक्षाचा जो निर्णय तो अंतिम असतो आणि त्या निर्णयाचा नक्कीच मी तो स्वीकारते, स्वागत करते. त्यातून सचिन भाऊ बाहेर स्वतः आल्यामुळे मला स्वतःलाही आनंद झालेला आहे. आणि त्याच्यावर मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्नाचं सगळं स्वरूप समजून घेणं मला त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळे माननीय एकनाथजी शिंदे यांचा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. आणि विधान परिषदेमध्ये आमदार या नात्याने 2009 ते 2017 मी जसं काम केलं तसं उपसभापती नसतानाही मी काम करीन आणि ठिकठिकाणी जिथे मला अडचण वाटेल त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेब त्या प्रश्नाचा तड लावायला मदत करतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. निलमताई, काही तांत्रिक बाबी उद्भवू शकतात तुमच्या पक्षामध्ये सचिन अहिर यांना येताना? मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाहीये, कारण शिंदे सभापती आहेत, त्यामुळे या संदर्भामध्ये जे काय असेल ते निर्णय घेतील, त्याच्यावरती बोलू शकतील ते. बरं, धन्यवाद निलमताई. पुढारी न्यूजची बातचीत केलीत, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी. 8 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिलेला हा दुसरा धक्का आहे, मोठा धक्का आहे. ज्यावेळी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळीचे दृश्य आपण पाहतोय. महायुती सरकारमधल्या तीनही पक्षांचे राज्यातले सर्वोच्च नेते हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्य मंत्रिमंडळातले मंत्रीगण सुद्धा अर्ज दाखल करताना उपस्थित होते. सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठीचा अर्ज दाखल केला.